नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांचा मोठा पराक्रम झाला उघड. आळंदीत मुलीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर जबरदस्तीने केला अत्याचार. या घटनेमुळे महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आल्या मोठ्या अडचणीत. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आळंदी देवाची येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या श्री संत भगवान बाबा मुलींच्या एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत 19 वर्षीय युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित युवतीने 5 जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या महिला जनाबाई आंधळे ह्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका काळ्या रंगाच्या एर्टिका गाडीतून MS 43 CC 7812 या गाडीतून अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्यावेळी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला ॲसिड हल्ला करून धमकी देण्यात आली. त्यावर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नेण्यात आलं. भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत नेण्यात आलं. तिथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, संस्थेच्या संस्थापक सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू महाराज आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने 112 नंबरवरून मदत मागितली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्या मुलीला त्या रूममध्ये एक मोबाईल सापडला. तो मोबाईल तिच्या उपयोगात आला. त्या मोबाईलवरून केलेल्या संपर्कामुळे संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. सुरुवातीला घाबरल्यामुळे पीडित युवतीने व तिच्या वडिलांनी तक्रार दिली नव्हती. परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे, हिचा पती अभिमन्यू भगवान आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरण, जबरदस्ती, बलात्कार, धमकी देणे आणि गुन्हेगारी कटवसणे यासारखे गंभीर कलमावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी असणाऱ्या महिला कीर्तनकार सुनीता आंधळे या अद्यापही पोलिसांच्या हाती लागल्या नाही, परंतु त्यांना अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. पुण्याच्या आळंदी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगर येथून एका युवतीचं अपहरण करत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. ही घटना पीडित युवतीने पोलिसांना 112 नंबरवर फोन करून माहिती दिल्यानंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धक्कादायक या प्रकरणात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग आहे. पीडित युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील असून गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. तिला आळंदीतील केळगाव रोडवर असणाऱ्या भगवान बाबा मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेत तिला जबरदस्तीने डांबून ठेवली होती. या दरम्यान तिच्यावर सतत बलात्कार करत लग्नासाठी दबावसुद्धा टाकण्यात येत होता. याबाबत संबंधित पीडित युवतीने 5 जणांविरुद्ध अहिल्यानगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेत एका महिला कीर्तनकारांचा सहभाग आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पीडित युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील तिच्या घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या ओळखीतील कीर्तनकार सुनीता आंधळे या घरी आल्या होत्या. यावेळी आंधळे यांनी तिला शेतात जाऊ असे म्हणत घराबाहेर आणले. तसेच तिला आधीपासूनच उभे असणाऱ्या एका 4-चाकी एर्टिगा गाडीमध्ये ढकलले. यावेळी तिचा प्रतिकार मोडत अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. यावेळी पीडित युवती आरडाओरड करणार, तीच तिचे तोंड दाबत तिचा आवाज करू नको अन्यथा तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे तिला गप्प बसावं लागलं. यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी ते पुण्यातील आळंदीतील मुलींच्या खाजगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत येऊन थांबले. इथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. तसेच अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिच्यावर सतत याच पद्धतीने बलात्कार आणि लग्नासाठी दबाव टाकला असल्याची माहिती उघड आली आहे. यानंतर स्वतःला सावरत त्या पीडितेने हुशारीने 112 नंबरवर कॉल करत मदत मागितली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तपासाची चक्र फिरवत घटनास्थळ गाठले. तसेच संबंधित व्यक्तींना अटक करत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सुरुवातीला पीडित युवती घाबरल्यामुळे तक्रार दिली नाही, परंतु तिने सर्व हकीकत घरच्यांना सांगितल्यावर 7 जुलै रोजी याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळी, प्रवीण प्रल्हाद आंधळी, गाडीचा अनोळखी चालक, सुनीता अभिमन्यू आंधळे कीर्तनकार, तिचा पती कीर्तनकार अभिमन्यू भगवान आंधळे या चौघावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता आळंदी परिसरात खळबळ उडाली असून खाजगी मुलींच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेतील महिला आरोपी कीर्तनकार सुनीता आंधळे अद्याप फरार असून त्यांना अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या वारकरी शिक्षण संस्थेत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात, या संस्थेवर बंदी आली पाहिजे की नाही, याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.